धुरंधर सारखा हाय व्होल्टेज ॲक्शन सिनेमा, तोही आपल्या मराठीत ऐतिहासिक, सामाजिक आणि हॉरर कॉमेडीचा ट्रेंड गाजवल्यानंतर आता मराठी सिनेसृष्टीत ॲक्शनची लाट येणार का? आणि कोणता मराठमोळा हँडसम हंक बनू शकतो मराठीतला पुढचा ॲक्शन आयकॉन? जाणून घेऊया या व्हिडिओ. नमस्कार, मी तनया. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपलं स्वागत. मराठीत सध्या रिअलिस्टिक सोशल ड्रामा आणि लाईट हार्टेड कॉमेडीचा बोलबाला आहे. मग ते बाईपण भारी देवा, झिम्मा, नाच का घुमा सारखे फॅमिली ड्रामा असोत, पावनखिंड, सरसेनापती हंबीरराव, राजा शिवाजी सारखे ऐतिहासिक सिनेमे असोत, किंवा तुंबाडची मंजुळा, घबाडकुंड आणि भूतम भयम सारख्या हॉरर कॉमेडीज असोत. पण या सगळ्यात एक जॉनर मात्र पूर्णपणे मिसिंग आहे, तो म्हणजे ॲक्शन. आता राजा शिवाजी आणि देऊळ बंद 2 सारख्या सिनेमांनी 100 कोटींचा टप्पा पार करून मराठी बॉक्स ऑफिसची ताकद तर सिद्ध केली आहे. मग आपण प्युअर ॲक्शन मध्ये मागे का पडतोय? याचं मुख्य कारण म्हणजे लॅक ऑफ विजन, ह्यूज बजेट आणि त्यातून निर्माण होणारा हाय रिस्क झोन. मुळातच रिजनल मार्केटच्या मर्यादांमुळे मराठी सिनेमा निर्मिती हा आधीच एक हाय रिस्क बिझनेस आहे. बहुतांश मराठी सिनेमे अवघ्या 1 ते 5 कोटींच्या मर्यादित बजेटमध्ये आटोपले जातात. पण एका प्रॉपर ॲक्शन सिनेमासाठी लागणारे स्टंट्स, सेफ्टी इक्विपमेंट्स आणि VFXचा खर्च या बजेटच्या पार बाहेर जातो. त्यात भर म्हणजे अत्यंत कमी असणारा रिकव्हरी रेट. त्यामुळे स्टंट्स आणि VFX वर कोट्यवधी रुपयांची हेवी इन्व्हेस्टमेंट करायला प्रोड्युसर सहसा तयार होत नाही. तसंच भाषेचा कोणताही अडसर नसल्यामुळे जेव्हा समोर बॉलिवूड किंवा हॉलिवूडचा ॲक्शन सिनेमा उपलब्ध असतो, तेव्हा मराठीतच ॲक्शन सिनेमा बघण्याची कोणतीही भाषिक गरज उरत नाही. मल्टिप्लेक्स असोत किंवा सिंगल स्क्रीन, तिथे नेहमीच पॅन इंडिया ब्लॉकबस्टर्सनाच पहिलं प्राधान्य दिलं जातं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लिमिटेड रीच. साऊथ इंडस्ट्री सारखं आपल्याकडे नेशन वाईड डबिंग आणि धुरंधर पद्धतीचं मार्केटिंग करून सिनेमा देशभरात पोहोचवण्याचा प्रयत्नच केला जात नाही. दुसरा प्रॉब्लेम म्हणजे ॲक्शन स्टार्सची कमतरता. जेम्स बॉन्ड किंवा जॉन विक सारखा स्क्रीन प्रेझेन्स, तगडी फिजिक आणि डान्समध्ये परफेक्ट असणारा प्रॉपर मास ॲक्शन हिरो आपल्याकडे गायबच आहे. साऊथ किंवा बॉलिवूड सारखी आपल्याकडे स्टार सिस्टीमच तयार झाली नाहीये, जी पहिल्याच दिवशी थिएटर्समध्ये गर्दी खेचे. रितेश देशमुखच्या लय भारी किंवा वेडने ही स्ट्रेंथ दाखवून दिली, पण तो मात्र एक अपवाद ठरला. आता अनेक जण म्हणतील की मराठीत ॲक्शन चालतच नाही कारण प्रेक्षकच नाहीये. पण पठाण, जवान, ॲनिमल आणि अगदी धुरंधरने बॉक्स ऑफिसवर जो शेकडो कोटींचा गल्ला जमवला, त्यातला मेजर वाटा हा याच मराठी प्रेक्षकांचा होता. ॲनिमल सिनेमात जेव्हा फक्त उपेंद्र लिमये यांची स्क्रीनवर एंट्री होते, तेव्हा थिएटर्समध्ये जो शिट्ट्यांचा राडा झाला होता तो आठवून बघा. शांत राहायचं. सर, तुम्ही शिव्या देताय ना, यांना कळतंय. समजायलाच पाहिजे. जर एका कॅमिओसाठी मराठी प्रेक्षक अख्खं थिएटर डोक्यावर घेऊ शकतात, तर विचार करा मराठी ॲक्शन सिनेमाचं पोटेन्शियल काय असू शकतं. मराठी चित्रपटसृष्टीला लगेच 100 कोटींच्या बजेटची गरज नाही. मल्याळम चित्रपटसृष्टीप्रमाणेच मराठीतही वास्तववादी आणि थरारक ॲक्शन थ्रिलर बनवता येऊ शकतात. गली फाईट्स, राजकीय ॲक्शन ड्रामा किंवा सर्व्हायवल चित्रपटांना VFXची कमी गरज असते, पण ते चांगल्या पटकथेवर आणि उत्कृष्ट कोरिओग्राफीवर अवलंबून असतात. त्यामुळे अवघ्या 5 ते 10 कोटींच्या बजेटमध्येही हे चित्रपट प्रचंड फायदेशीर ठरू शकतात. मराठी चित्रपटसृष्टी महाराष्ट्राच्या समृद्ध इतिहासाचा वापर करू शकते. जेव्हा ॲक्शनपट हे मराठा इतिहास आणि मर्दानी खेळ यासारख्या युद्धकलांवर आधारित असतात, तेव्हा प्रेक्षकांना ते पाहण्याचं खास सांस्कृतिक कारण मिळतं. जिओ स्टुडिओज किंवा झी स्टुडिओज सारख्या कंपन्यांसोबत काम केल्यास चित्रपट एकाच वेळी मराठी आणि हिंदी भाषेत तयार करता येतील. यामुळे संपूर्ण भारतात चित्रपटाची बाजारपेठ वाढेल. नेटफ्लिक्स, ॲमेझॉन आणि जिओ हॉटस्टार सारखे OTT प्लॅटफॉर्म्स प्रादेशिक सिनेमात करोडो गुंतवत आहेत.
यामुळे डिजिटल राईट्स विकून ऍक्शन सिनेमांना फायनान्स मिळू शकतं. आपला डॅशिंग अभिनेता ललित प्रभाकरने ग्राउंड झिरो मध्ये कडक ऍक्शन केलीये. कश्मीर महाजनीचा फिटनेस आणि खतरों के खिलाडी मधले खतरनाक स्टंट्स अख्ख्या देशाने पाहिले. अंकित मोहनने क्रॅक आणि सिंघम अगेन सारख्या बॉलिवूड पटातून आपली ताकद दाखवून दिलीये. तर वैभव तत्ववादीने आर्टिकल 370 मध्ये इंटेन्स ऍक्शन मोड ऑन केला होता. हे टॅलेंट आपल्याकडे रेडी आहे. गरज आहे ती फक्त त्यांना एका हाय व्होल्टेज ऍक्शन पटात कास्ट करण्याची. तुम्हाला काय वाटतं? धुरंधर सारखा कडक ऍक्शन चित्रपट मराठीत कधी बनेल? आणि हर्षवर्धन राणे सारखा मराठी ऍक्टर ज्याने अजून मराठी सिनेमात काम केलेलं नाही, तो अशा एखाद्या भव्य मराठी ऍक्शन सिनेमात काम करू शकतो का? तुमची उत्तरं कमेंट्स मध्ये नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.